तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये आलेला आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की वल्लरीने मात्र आता तो मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केलाय। तिला असं वाटतंय की 1,00,000 रुपये देऊन आपण तो मोबाईल चोरतोय। हे सगळं मात्र आता हे सगळं आपलं प्लॅनिंग आहे, पण तिला माहीत नाही आहे की या सगळ्यामध्ये मात्र आता हे प्लॅनिंग तिचं नाही आहे, तर हे प्लॅनिंग ईश्वरीचं आहे। कारण आता ऑलरेडी फोन आलेला असतो तो म्हणजे त्या माणसाचा की त्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ आम्हाला सापडलेला आहे। अर्णवने तो व्हिडिओ आपल्याला सेंड करायला सांगताच अर्णव आणि ईश्वरी यांना खरा गुन्हेगार जरी समजला असला तरी कोणताही मात्र आता ठोस पुरावा नसल्या कारणाने मात्र आता इकडे हा ट्रॅप रचण्यात आलाय। कारण आता त्यांना माहिती आहे वल्लरीने दागिने चोरी करतानाचा हा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जर का आता इकडे वल्लरी मामींना समजलं तर त्या फोन घ्यायला जाणार आणि इथेच अर्णव ईश्वरीने ट्रॅप रचत वल्लरीला पकडायचं ठरवलंय। आणि या सगळ्या ट्रॅपमध्ये वल्लरी अचूक अडकले। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहू। आता ईश्वरी आजीकडून काही गोष्टी काढून घेते कशा पद्धतीने मात्र आता वल्लरी मामींनी या सगळ्यामध्ये वल्लरी मामींनी मात्र आता का सात्विकाच्या सोबत म्हणजेच अर्णवच्या आईसोबत काय आता तिचं असं वैर होतं, हे सगळं ज्या वेळेला ईश्वरी आता काढून घेते। ईश्वरीला आजीने सगळं सांगितलंय की त्या दिवशी मात्र आता पार्टीमध्ये खूपच मोठा धमाका झाला होता, दागिन्यांची चोरी केली होती ती म्हणजे आता इकडे वल्लरीने। यावरती ईश्वरी म्हणते म्हणजे काय झालं होतं आजी, आता सांगायला लागते। खरं तर मात्र आता मुळातच या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे सात्विकाकडे खूप दागिने होते आणि सात्विकाकडे ना एक मानाचं पदक होतं आणि तेच पदक मात्र वल्लरीने आता इकडे चोरलं होतं। आणि त्याच वेळेला मात्र आता वल्लरीचं हे सगळं चोरटेपणा समोर आला होता तो म्हणजे स्वतः आता सात्विकाच्या। आणि म्हणून भर आता ज्या वेळेला पार्टी चालू होती तेव्हा आता तिने सगळ्यांच्या समोर तिच्या थोबाडीत देत चोरलेल्या त्या गोष्टी दागिन्यावरती मात्र आता सगळ्यांच्या समोर वाच्यता केली आणि तिथपासून वल्लरी मात्र आता खूपच चिडलेली होती। पण या सगळ्यामध्ये वल्लरी मात्र आता नेहमी सात्विकाचा खूप राग करायची, तिला घालून पाडून बोलायची आणि या सगळ्यामध्ये नेहमीच आता ती असंच वागायची। यावरती मग आता ईश्वरी म्हणते पण त्यानंतर सुद्धा आता मामी आत्ता का ही नाटकं करत आहेत, आत्ता का बरं मामींना असं वाटतंय की या सगळ्यामध्ये मात्र आता आता तिकडे पाया पडायला गेल्या, कुणीच पाया पडायला गेलेलं नसताना त्या आता पाया पडण्यासाठी गेल्या असं म्हटल्यावरती ती म्हणते ही वल्लरी अशीच आहे। वल्लरीचं खरं तर आपण काहीच सांगू शकत नाही आहोत। वल्लरीला या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा मुळातच या सगळ्यामध्ये तिचं वागणं कळणं समजणं हे खूप आता कठीण। इथेच आता वल्लरीच्या बाबतीतली महत्त्वाची गोष्ट आता ईश्वरीला समजलेली आहे आणि ईश्वरीला कुठेतरी या सगळ्यामध्ये मात्र आता मामी दोषी असू शकतात या गोष्टीची आता कुणकुण लागलेली आहे आणि ती त्या दृष्टीने मात्र आता प्रयत्न करायचं ठरवते। आणि त्यावरती मात्र आता ती इकडे विचारायला लागते की मला एक गोष्ट तुम्ही सांगू शकाल का, म्हणजे या सगळ्यामध्ये आत्ता सुद्धा मामींच्या मनामध्ये तो राग आहे का। यावरती ती आता सांगायला लागते मला खरंच यातलं काहीच माहिती नाहीये, पण अजूनही ती ज्या पद्धतीने वागते ना त्या गोष्टी मात्र आता कळत आहेत। इकडे तोपर्यंत आता मात्र वल्लरी विचार करते की नाही काही झालं तरी सुद्धा तो मोबाईल कुठे आहे हे मला यांच्याकडून काढून घेतलं पाहिजे। आणि ती विचारते काय हो झाला का तो मोबाईल दुरुस्त। यावरती मात्र आता इकडे मामा सांगायला लागतात हो म्हणजे अजून तरी काही मला बोललेला नाहीये, म्हणजे अर्णव तसं काही बोललेला नाहीये। यावरती ती म्हणते अहो मग तुम्ही अर्णवची मदत करा ना, ते कोणत्या ठिकाणी मोबाईल टाकलाय हे आता जर का तुम्ही त्याला विचारलं तर तुम्ही तिकडे जाऊन तो मोबाईल आणू शकता ना। यावरती मामा लगेचच फोन लावतात आणि त्याच वेळेला मात्र आता अर्णव मामांना सांगायला लागतो की मामा मी या मोबाईल दुकानामध्ये दिलेला आहे, पण बॅकग्राऊंडला काय झालंय हे वल्लरीला माहित नाहीये। ज्या अर्णव आता त्या दुकानात आलेला आहे आणि त्याच वेळेला मात्र आता अर्णवला या सगळ्यामध्ये समजलेलं आहे की तो मोबाईल थोडाफार रिकवर झालाय आणि तो माणूस सांगायला लागतो याच्यामध्ये मात्र आता फार काही नाहीये, पण एक व्हिडिओ आहे जो सस्पिशियस आहे। यावरती मात्र आता लगेचच इकडे अर्णव म्हणायला लागतो कसला व्हिडिओ। त्यावरती तो माणूस अर्णवला जो व्हिडिओ दाखवतो त्या व्हिडिओमध्ये वल्लरी मामींनी चोरी केल्याचा तो आता व्हिडिओ आहे।
आणि त्याचवरती मात्र आता अर्णव इकडे सांगायला लागतो की हे सगळं कसं शक्य आहे, हा व्हिडिओ ऑथेंटिक आहे. यावरती तो म्हणतो 100% ऑथेंटिक आहे. आता मात्र अर्णवला चिंता लागून राहिले. अर्णव आता इकडे ईश्वरीकडे आलेला आहे आणि त्याच वेळेला मात्र आता अर्णव घडलेला प्रकार आता सांगायला लागतो. अर्णव ईश्वरीला सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये मुळातच जे काही घडलेलं आहे त्या गोष्टी मात्र आता म्हणजे या गोष्टी मात्र आपण बदलू शकत नाहीये. या व्हिडिओमध्ये मामींनी दागिन्यांची चोरी केले हे सगळं स्पष्टपणे दिसत आहे. आणि त्यावरती मात्र आता ईश्वरी म्हणते मी आत्ताच आजींकडून आले आणि मला जी माहिती सापडली ना त्यानुसार मामी या सगळ्यामध्ये काहीतरी कल्प्रिट आहेत. पण आपण सत्य शोधायचं कसं, यावरती मात्र आता ईश्वरी लगेचच अर्णवला घेऊन त्या दुकानात आणि ईश्वरी सांगायला लागते दादा एक काम करा, म्हणजे आता खरं सांगायचं तर हा मोबाईलमधला व्हिडिओ आम्ही सेंड करून घेतलेला आहे. बाकी या मोबाईलमध्ये तशी फारशी काही माहिती नाहीये. तर आता एक काम करायचं की हा मोबाईल घेण्यासाठी मात्र आता जी व्यक्ती इकडे येईल ना त्या व्यक्तीला आम्हाला पकडायचं आहे. आणि त्यासाठी आता इकडे एकच काम करायचं आहे. ती व्यक्ती इथे येईल, तुम्हाला पैसे देऊ करेल आणि तुम्हाला पैसे देऊ केल्यावरती तुम्ही ते पैसे घ्यायचेत. पैसे घेतल्यावरती मात्र आता तुम्ही या सगळ्यामध्ये त्या व्यक्तीला म्हणजे काहीच बोलायचं नाहीये. तितक्यात पोलीस येऊन त्यांना पकडतील, कारण आम्हाला तिला रंगेहात पकडायचं आहे. अर्णव आता तो मोबाईल पुन्हा एकदा त्या व्यक्तीच्या हातात देतो आणि याच वेळेला मामाचा कॉल आलेला असतो. मामाचा कॉल आल्यावरती मात्र आता अर्णवला या सगळ्यामध्ये 100% खात्री पटते आणि मामा त्या मोबाईल ह्याचा ॲड्रेस सांगायला लागतो. लगेचच ॲड्रेस समज अर्णव घरी आलेला आहे. अर्णव घरी आल्यावरती मात्र आता मामा म्हणतात काय रे काय झालं मोबाईलचं, म्हणजे मी जातो त्या दुकानामध्ये. यावरती अर्णव म्हणतो नको मामा तुम्ही जाऊ नका, आपल्याला मिळेल तो मोबाईल, तुम्ही नका चिंता करू. असं म्हटल्यावरती मामा म्हणतो काय रे काय झालंय का. यावरती अर्णव आता काहीच बोलत नाहीये आणि अर्णव या सगळ्यामध्ये मात्र आता फक्त गप्प बसण्याचं काम करतोय. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे मामा सांगायला लागतो वल्लरीला खूपच चिंता वाटत होती, सारखी मला सांगत होती अर्णवला फोन करा काय झालंय ते तिकडे कळलं पाहिजे. काय कळत नाहीये वल्लरीचं, कधी आता इतकी रागाने हे करते आणि कधी आता इतकं तिला काय फिरलेलं असतं डोकं तिचं, मलाच कळत नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता अर्णव इकडे सांगायला लागतो मामा चिंता करू नका, आता काहीही झालं ना तरी सुद्धा खरा गुन्हेगार मात्र आता समोर येणार आहे. तुम्ही चिंता करायची खरंच काही कारण नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे वल्लरी गेलेली आहे. त्या ठिकाणी मामा विचार करतो की काय चाललंय, काहीतरी गडबड आहे. तोपर्यंत त्या माणसाकडे येते आणि मला तो मोबाईल पाहिजे जो अर्णवराजे शिर्के यांनी तुम्हाला दिला होता असं म्हणायला लागते. ज्या वेळेला मात्र आता अर्णवराजे शिर्के यांच्या मोबाईलची गोष्ट आलेली आहे आणि त्यावेळेला मात्र आता लगेचच ही गोष्ट आल्यावरती आता मात्र तो माणूस सांगायला लागतो की ठीक आहे मला पैसे किती द्याल. यावरती ती म्हणते किती पाहिजेत बोल. 1,00,000 रुपये तुला आता कमी पडतील का, अजून काही पैसे हवेत का. आणि असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतो नाही ठीक आहे 1,00,000 रुपये माझ्यासाठी खूप आहेत असं म्हणत मात्र आता लगेचच या सगळ्यामध्ये इकडे 1,00,000 रुपये वल्लरीने घेतलेले आहेत. आणि ते दिल्यावरती मात्र आता ती सांगते हे बघ काहीही झालं तरी सुद्धा माझं नाव कुठेच येता कामा नये. झालं ती मोबाईल हातात घेते तोपर्यंत अर्णव पोलिसांना घेऊन तिकडे धाड टाकतोय. आता अर्णवने पोलिसांना घेऊन धाड टाकल्यावरती मात्र आता खूपच मोठा धक्का बसलेला आहे, तो म्हणजे वल्लरीला. आणि पोलिसांना मात्र आता अर्णव सांगतोय काहीही झालं तरी आता हा मोबाईल जी व्यक्ती इकडे घ्यायला आले आणि तीच व्यक्ती मात्र आता दोषी असणार, कारण याच्यामध्ये वल्लरी मामी दागिने चोरताना दिसते आहे. आणि त्याचमुळे बाबांचा मोबाईल वल्लरी मामीनेच मात्र आता पुरला होता. मामी खरं तर माझ्याकडे पुरावा नव्हता म्हण किंवा मला तुझ्यावरती अविश्वास दाखवायचाच नव्हता की तू हे असं काहीतरी करू शकतेस, पण आता मला आता विश्वास पटण्यासाठी मी हे सगळं नाटक केलं होतं आणि फायनली तुझा आता खेळ खतम झालेला आहे. एका झटक्यात अर्णवने मात्र आता मामींचं कारस्थान भांड फोडलेली आहे आणि वल्लरीला या सगळ्यामध्ये काहीच कळायला मार्ग नाहीये की आपल्यासोबत काय होतंय. पण आता अर्णवने खूप मोठ्या हुशारीने या सगळ्यामध्ये मात्र आता मोठं कारस्थान करत या सगळ्याचा असा काहीतरी हे केलाय की त्यानंतर मात्र आता वल्लरी अडकली गेली. वल्लरीचं सत्य अर्णव ईश्वरीला जरी समजलं असलं तरी अजूनही घरच्यांना सत्य सांगणं बाकी आहे आणि घरचे मात्र या सगळ्यामध्ये आता मात्र
वल्लरीच्या सोबत कसे रिॲक्ट करणार? येणाऱ्या भागामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार.